राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे। निवडणुका 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करणं ही राज्य निवडणूक आयोगासाठी परीक्षा आहे। पुढील 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 17 आणि 19 नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीमध्ये आरक्षणाच्या मर्यादा ओलांडू नका सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट संकेत दिलेले होते। या संदर्भातले अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, अगदीच या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांची तारीख खऱ्या अर्थानं 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करणं गरजेचं आहे। मात्र आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्याचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्यापैकी 246 नगर परिषदा 42 नगरपंचायती साठी 2 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं असं आहे की या ज्या जाहीर केलेला कार्यक्रम आहे आणि जो होणार आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी 50% मर्यादा तुम्ही ओलांडली असेल किंवा राज्य निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी आरक्षण काढलेलं असेल त्या ठिकाणी निवडणुका जे आहेत ते भविष्यामध्ये त्याला थांबवलं जाऊ शकतं, ती निवडणूक रद्द होऊ शकते। त्या सगळ्या याच्या पार्श्वभूमीवरती 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानावरती प्रश्नचिन्ह आहे। आता त्या ज्या 246 नगर परिषदा 42 नगरपंचायती आहे आणि त्या सगळ्यांची निवडणूक जी पाहिली गेली आपण तर ज्या ठिकाणी 50% मर्यादा ओलांडली त्या निवडणुका निश्चितपणे पुढे जाणार आहेत। आता ह्या ज्या ठिकाणी 50% मर्यादा ओलांडली गेलेली आहे त्या ठिकाणच्या निवडणुका ह्या पुढे जातील। पुढे गेल्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवरती त्याचा परिणाम होईल आणि नगरपंचायती जिल्हा परिषदा आणि पुढे होऊ घातलेल्या महानगरपालिका हे एकाच वेळी घेण्यासाठी राज्य सरकारकडे इतक्या मोठ्या प्रमाणात आरओ अर्थात निवडणूक अधिकाऱ्यांसह जे उपविभागीय अधिकारी असतात त्याला एसडीओ म्हणतो आपण त्यांची संख्या तितक्या प्रमाणात आहे का हा खरा प्रश्न आहे। कारण ज्या पद्धतीने ह्या निवडणुका पुढे जातील पुन्हा त्याची आरक्षणाची प्रक्रिया जी असते ती पार पाडावी लागेल। त्यापैकी ज्या पुढे जाणार आहेत त्या खास करून आदिवासी भागातील असतील त्यामुळे पहिलं त्यांना पेसा द्यावा लागेल, त्याच्यानंतर एससीचं आरक्षण काढावं लागेल, त्यानंतर एसटीचं आरक्षण काढावं लागेल, त्याच्यानंतर उर्वरित भागामध्ये ओबीसीचं आरक्षण काढावं लागेल। आता प्रश्न असा आहे की ओबीसीचं त्या ठिकाणी आरक्षण मिळतं की नाही हा खरा प्रश्न आहे। मात्र त्या ठिकाणी ओबीसीचं हे सगळ्यांचं आरक्षण काढल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये ड्रॉ पद्धतीने महिला आरक्षण काढावं लागेल। तर ही प्रक्रिया जी आहे ही राबवण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्याबळ आपल्या राज्य निवडणूक आयोगाकडे आहे का आणि जी मर्यादा देण्यात आलेली आहे 31 जानेवारीपर्यंतची तोपर्यंत नगर परिषदा नगरपंचायती जिल्हा परिषदा त्याचबरोबर महानगरपालिका यांच्या निवडणुका पूर्ण होतील का हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळे धन्यवाद शिवाजी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।